आणखी एक महत्त्वाची बातमी, वंचितकडून वसंत मोरेंना पुणे लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। उमेदवारी मिळाल्यानंतर वसंत मोरेंसह कुटुंबियांकडून आनंद व्यक्त करण्यात आलाय। तर आंबेडकरांची ताकद माझ्या मागे उभी असल्याचं वसंत मोरेंनी म्हटलंय। सुरुवातीला आपण वसंत तात्यांच्या आई आहेत, त्यांना खरं तर विचारणार आहोत। मात्र आपण पाहतोय की वसंत मोरेंचे चिरंजीव आहेत, तात्यांची मुलगी आहे, त्याचबरोबर तात्यांच्या मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काकू, सुरुवातीला सांगा, आज तात्यांना उमेदवारी मिळाली आहे, तुमचा मुलगा खासदार होणार? 100%। बर, आता पेढा पण भरवला, कसं वाटतंय मग? चांगलं झालं। बर, तात्यांनी आतापर्यंत जे काम केलंय कसं वाटतं, काय म्हणतात लोक तुम्हाला? निवडून आला हे चांगलं आहे म्हणतात, बर तुझा हिरा बर, असे बोलतात। म्हणजे तुमचा हिरा आहे तात्या? हो मग बर बर बर, आपली काय पहिली प्रतिक्रिया? खूप छान वाटतंय, त्यांनी एवढे जे कष्ट घेतले त्याला आज कुठेतरी यश मिळाले असं वाटतंय आणि त्यांनी अशीच प्रगती करावी आणि माझी साथ त्यांना कायम राहील। प्रतिक्रिया पुण्याची पसंत मोरे वसंत। तुझी काय प्रतिक्रिया? आता तात्यांना तिकीट भेटलंय, तिकीट भेटले म्हणजे निवडूनच आले असं समजा। आज अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा 2007ला जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो ना, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष फक्त 4 महिन्याचा होता, त्यामुळे त्यावेळेस कधी स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही। आणि आता तर बहुजन वंचित आघाडी हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भल्या भल्यांना घाम फोडणारा पक्ष आहे आणि मला वाटतं की एवढी मोठी ताकद, आंबेडकरांची ताकद माझ्या पाठीशी पुणे शहरामध्ये उभी आहे आणि मला वाटतं की ह्या ताकदीच्या पाठीवरती, ह्याच्या जोरावरती सकल मराठा समाजाच्या साथीने मी ही निवडणूक 100% यशस्वी करेल। कॅमेरा पर्सन प्रसाद सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।